आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। काही काळानंतर ह्या क्षरपुरुषामध्ये एक खोट निर्माण झाली, एक कुरापत निर्माण झाली. त्याने विचार केला की आपण 3 जण एका द्वीपावर आणि आपले अन्य बांधव एका द्वीपावर राहत आहेत. तर तेव्हा हे विधान लक्षात आलं की तपापासून राज्य प्राप्त होतं. त्याने उभं राहून एका पायावर तप केलं आणि 70 युग, इथल्या 70 युगापर्यंत तप केलं. तेव्हा पूर्ण परमात्म्याने सत्यपुरुष कबीर देवांनी विचारलं की पुत्र, तू कशासाठी हे तप करत आहेस? काय इच्छा आहे तुझी? तेव्हा याने म्हटलं की भगवान, हा द्वीप माझ्यासाठी छोटा आहे, थोडा आहे. आम्ही तिघे एका द्वीपावर राहतो. अन्य बांधव माझे वेगवेगळ्या द्वीपांवर एकटे राहत आहेत. मला वेगळं स्थान हवंय. परमात्मा म्हणाला, ठीक आहे, बरं, तुला 21 ब्रह्मांड देतो. जसा एक धनिक पिता आपल्या पुत्राला 21 भूखंड देतो की घे बेटा, हे तुझ्या हिश्श्यात 21 भूखंड आलेत. आता ते भूखंड मिळाल्यावर, 21 ब्रह्मांड मिळाल्यावर क्षरब्रह्म, आम्ही संतांच्या भाषेत याला क्षरब्रह्म म्हणतो. क्षरब्रह्म, क्षर अक्षर. अक्षर तर हे अक्षरब्रह्म, तर हे परब्रह्म आहे जे अचिंतच्या वचनातून उत्पन्न झालंय. आणि क्षरब्रह्म हे परमात्म्याच्या वचनातून, अंड्यातून उत्पन्न झालंय. हे क्षरब्रह्म जे आहे ते 21 ब्रह्मांडांमध्ये कधी इथे तर कधी तिथे फेरफटका मारत बघत असतो त्यांना. त्याने मनात म्हटलं, त्याने विचार केला की यात काही बांधकाम व्हायला हवं. त्या उद्देशाने त्याने पुन्हा 70 युगांपर्यंत तप केलं. तेव्हा परमेश्वरानं विचारलं की बाबा, आता काय पाहिजे? भूखंड तर तुला दिले, 21 ब्रह्मांड दिली. तेव्हा यानं म्हटलं की प्रभू, काही कन्स्ट्रक्शनचं बांधकाम सामुग्री द्या, म्हणजे मी तिथे काही रचनात्मक बनवू शकेन. आता जसे भूखंड दिले आहेत, त्याच्याजवळ तर काहीच नाहीये. पित्याकडे मागतो आहे, थोडे पैसे द्या, म्हणजे विटा, सिमेंट, सामुग्री उपलब्ध करा. तर परमेश्वर कबीर देवांनी ह्या क्षरपुरुषाला, क्षरब्रह्माला 5 तत्व आणि 3 गुण दिले. म्हणाले, हे घे बेटा, बनव खेळणी आणि खेळ त्यांच्याशी. हे प्राप्त करून तो प्रसन्न झाला. मग त्याने विचार केला की मी यात निर्मिती पण करीन. मग एकट्याचं कसं मन लागणार माझं? त्याने विचार केला की काही आत्मे पण प्राप्त करून घेतो ईश्वराकडून. ह्या क्षरब्रह्माने, ह्या काल भगवानाने मग तप पुन्हा प्रारंभ केलं, एका पायावर उभं राहून. तर तेव्हापासून आपण याच्या जाळ्यात कसे फसलो? ही एक खूप विशेष विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे पुण्यात्म्यांनो, एक विशेष विचार करण्याचा विषय आहे की आपण का फसलो? चला, ह्याने तर असं केलं, प्राप्त झालं ते वेगळंच. आपण यांच्याबरोबर कसे? आपण जे फसलोय ते यांच्याबरोबर फसलोय. ह्या क्षरब्रह्माबरोबर आपण आलो, त्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त झाले. आपल्या पित्याला सोडून आलो, जिथे कशाचा अभाव नव्हता, कोणता जन्म मृत्यू नव्हता. मग आपण कसे फसलो? की आपण तिथे पाहत होतो याच्या तपाला. आणि जेव्हा हा उभं राहून तप करत होता, एका पायावर उभं राहून, आपण सगळे यावर आसक्त झालो. इतके आसक्त झालो, ओ हो हो हो, बघा किती दिवसापासून एका पायावर उभा आहे. कधी ह्या पायावर करतो तर कधी त्या पायावर उभा राहतो आणि असं करून उभा आहे कधी. तर आपण त्याच्या ह्या अदांवर इतके प्रभावित झालो की आपल्या भगवंतापासून सुद्धा दूर गेलो. जो आम्हाला सगळी सुख देत होता, सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत होता, आपण त्याच्यापासून दूर जाऊन ह्याच्याकडे आसक्त झालो. तर पुण्यात्म्यांनो, हाच आजार, हाच स्वभाव आपल्याला आणि आम्हा सगळ्यांना तिथूनच लागला आहे. जसं
इथले हिरो आणि हिरोईन, अभिनेता अभिनेत्री आपल्या पोटासाठी, रोजीरोटीसाठी अभिनय करतात, अदा करतात, उड्याबिड्या मारतात आणि हा तरुण वर्ग, मुलं त्यांना पाहून इतके आसक्त होतात की विचारू नका. आणि जर कोणी हिरो किंवा हिरोईन म्हणजे कोणी अभिनेता किंवा अभिनेत्री इथे बरवालामध्ये आले किंवा हिसारमध्ये आले, तर बघा या मुलांची, कॉलेजवाल्यांची, तरुण-तरुणींची कशी गर्दी जमा होते ते. आणि कमीत कमी 200, 300, 400 फूट लांब उभं राहून बघतील ते आणि म्हणतील, "तो बघा, तो उभा आहे ना अमका नेता, अभिनेता, ती उभी आहे, ती फलाणी अभिनेत्री." आता ते तर सगळं आपल्या पोटासाठी करतायत हे काम आणि ही मुलं विनाकारण तिथं जातायत त्यांना पाहण्यासाठी. काही घेणं ना देणं, काय देणार त्यांना तो? आणि धक्के खाऊन संध्याकाळी उपाशी आपल्या घरी परत जातात. अगदी अशाच प्रकारे आपण ह्या काळावर आसक्त झालो आहोत आणि भगवानापासून मनाने आपण दूर गेलो. परमेश्वर कबीर देवांनी अनेक वेळा आकाशवाणी केली की कोणीही ह्या ज्योत निरंजनाच्या नाटकाकडे पाहू नका, त्यावर प्रभावित होऊ नका. आपण आपल्या मालकावर लक्ष द्या. पण आपण वरून तर सावधान झालो. आपण याची बिलकुल इच्छा करीत नाही, पण आतला पीळ गेला नाही, तो तर अंतर्यामी आहे परमात्मा. मग त्याने परमात्म्याने पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा आम्ही ह्या काळावरून आपलं मन हटवू शकलो नाही, आत्म्याला हटवू शकलो नाही आणि आतून मात्र ही इच्छा चिरंतन राहिली. आता ह्याने तिसऱ्यांदा जेव्हा तप सुरू केलं, ह्याने परमेश्वराकडून मागितलं की मला काही आत्मे प्राप्त करून द्या. तेव्हा परमेश्वराने ह्याला विचारलं, जेव्हा त्याने 64 युगे तप केलं, तिसऱ्या वेळी जेव्हा विचारलं की कसली इच्छा आहे ज्योतनिरंजन, जे आपण मागितलं होतं ते मी आपल्याला दिलं आहे. आता तू का हट्ट करतोयस? तेव्हा हा म्हणाला, ज्योतनिरंजन म्हणजे क्षरपुरुष. क्षरपुरुषाने म्हटलं की प्रभू मला काही आत्मे द्या. मी एकटा तिथे नाही राहू शकत. 21 ब्रह्मांडांमध्ये एकटा कसा राहू? तेव्हा परमेश्वर म्हणाले की बघ, तुझ्या तपाच्या मोबदल्यात 64 युग जे तप केलेस त्याच्या बदल्यात आणखी राज्य देऊ शकतो, आणखी वस्तू माग त्या देऊ शकतो, पण आत्मे नाही देऊ शकत, कारण तो माझा आत्मा आहे. आता तो माझ्या वचनातून उत्पन्न झाला आहे, माझा अंश आहे. माझ्या अंशाला मी कसा देऊ शकेल? पण परमात्म्याने एक पर्याय ठेवला की ह्यात एक पर्याय आहे की जर कोणी स्वइच्छेने जात असेल तुझ्याबरोबर तर जाऊ शकतो, पण मी आपल्याकडून नाही ढकलू शकत त्यांना विहिरीमध्ये. तेव्हा ज्योतनिरंजन आमच्याजवळ आला. हा क्षरपुरुष आमच्याजवळ आला. जेवढे आत्मे आज ह्याच्या ब्रह्मांडामध्ये कैद झाले आहेत किंवा त्रास सहन करत आहेत, हे सगळे आत्मे ह्याच्या चहूकडे गर्दी करून उभे राहिले. जसा हिरो येतो, अभिनेता येतो. ह्याने सांगितलं आम्हाला की मी पिताजींकडून 70 युग तप करून खूप मोठी ब्रह्मांड प्राप्त केली आहेत. तिथे स्वर्ग बनवेन, महास्वर्ग बनवेन, हिरे पाचू लाल यांचे पहाड बनवेन. तिथं मी दुधाची नदी वाहवेन आणि तुम्ही याल माझ्याबरोबर? आता आम्ही तर पहिल्यांदाच त्याला पोहोचवत होतो, भले त्याने काही बनवलंही नसेल. त्याच्यावर प्रेम करत होतो, त्याच्यावर आसक्त झालो होतो, तेव्हा सगळ्यांनीच म्हटलं की आम्ही तयार आहोत आपल्याबरोबर यायला, पण जर पित्याने आज्ञा दिली तर आम्ही येऊ शकतो. ह्या अक्षरपुरुषाने परमेश्वर कबीर देवांना पूर्ण ब्रह्मला, परम अक्षर ब्रह्मला प्रार्थना केली की परत येऊन
प्रभूच्या जवळ जाऊन उभं राहून हात जोडून म्हणाला की परमेश्वरा, काही आत्मे माझ्याबरोबर जाण्यास सहमत आहेत. परमात्म्याने म्हटलं, परमेश्वर कबीर देवांनी म्हटलं की माझ्या समोर हो म्हणू दे, तर मी मानीन, तर पाठवीन. आता परमेश्वर आले, कबीरदेव आमच्याजवळ, सोबत ज्योत निरंजन पण आला. परमेश्वर कबीर देवांनी परमक्षर ब्रह्मने विचारलं की आत्म्यांनो, जे ज्योती निरंजनाबरोबर म्हणजे क्षरपुरुषाबरोबर जाऊ इच्छितात त्यांनी हात वर करून स्वीकृती द्या. आता आपल्या पित्यासमोर हिंमत नाही झाली कोणत्याही आत्म्याची की इतका धीटपणा करेल. सगळ्यांनी माना खाली घातल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाले की अरे ज्योत निरंजन, अरे क्षरपुरुष, आपण तर म्हणत होतात की काही आत्मे तयार आहेत, हे तर कोणीच बोलत नाहीत, सन्नाटा पसरलाय. तेव्हा एक आत्मा सगळ्यात प्रथम उभा राहिला. त्याने विचार केला की नाहीतर आपण इथेच राहू. त्याने उभं राहून म्हटलं की पिताजी, त्याने हात वर केला आणि म्हणाला, पिताजी मी जाऊ इच्छितो. मग काय, त्याच्यासारखेच सगळे विचार करू लागले की आपण का मागे राहायचं. आम्ही पण सगळ्यांनी केला असा, सगळ्यांनी हात वर केला. जेवढे अब्जागणित अगणित इथं आले होते ना, मोजदाद नाही करू शकत त्या सगळ्या जीवांची. परमात्म्याच्या जवळ तर सगळं गणित आहे, सगळा तपशील आहे, पण आपण नाही करू शकत जीवसंख्या. जेवढेही 21 ब्रह्मांडात प्राणी आहेत, हे सगळे सतलोकातून आले आहेत. मुंगी असो किंवा हत्ती असो, रंक असो, राजा असो, कोणत्याही पशुपक्ष्याची योनी असो, जीवजंतू सुद्धा भोगत आहेत. तर परमेश्वर म्हणाले, चला ठीक आहे. ज्योत निरंजन, ज्यांनी ज्यांनी मनापासून तुझ्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली आहे, जे इच्छाशक्तीने सगळे जात आहेत, त्यांचे सगळ्यांचे नंबर मी लिहून घेतलेत. ते माझ्याकडे आहेत. तुम्ही जा तुमच्या ब्रह्मांडात, कारण ही ब्रह्मांड तिथंच होती, सतलोकाच्या एका कोपऱ्यामध्ये, बिलकुल एकांत ठिकाणी, सतलोकात. आणि आपण राहत होतो एका मुख्य सतलोकात. जसं एकतर बाहेरची गावं असतात दिल्ली क्षेत्राच्या, दिल्ली राज्याच्या, एक शहरांचं स्थान, मधलं जे स्थान असतं, आम्ही तिथे राहत होतो. आणि हे कालचे होते, समजा दिल्लीच्या बाहेर 21 ब्रह्मांड होती. हा निरंजन गेला तिकडे स्वतःच्या ब्रह्मांडामध्ये. हा क्षरपुरुष, याला ज्योत निरंजन सुद्धा म्हणतात, याला काळ सुद्धा म्हणतात. पुढे जाऊन याला अनेक नावं देण्यात आली आहेत याच कहाणीमध्ये. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.